हा, नमस्कार मॅडम साहेब. हा नमस्कार, बोला ना. सर, छत्रपती संभाजीनगरहून बोलतोय शुभम जाधव. बरं, आज आहे 7 ऑगस्ट 2024. हा हा. आजपासून तुमच्या संभाजीनगरचं सांगतो अगदी. म्हणजे गाव आहे माझं वावणा, फुलंब्री तालुक्यामध्ये. हो सांगतो ना. संभाजीनगरला आज जवळपास 3-4च्या नंतर पाऊस सुरू होणार आहे. अच्छा अच्छा. आणि तुमच्या गावाकडे देखील होणार आहे, फुलंब्रीकडे होणार आहे. त्याच्यानंतर जास्त पाऊस आज विदर्भात पडणार आहे, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात. अच्छा. आणखीन म्हणजे आज 7, 8, 9 तारखेपर्यंत पाऊस आहे, 10 तारखेपर्यंत भाग बदलत. ओके ओके. आणि 11 पासून ते 11 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट थोडं ऊन पडणार आहे. बरं. मराठवाड्यात पडणार आहे. थंड नाही आहे, ऊन आहे समजा. ऊन पडणार आहे. फक्त मराठवाड्यातच म्हणजे कोणते संभाजीनगर, नगर जिल्हा, त्याच्यानंतर लातूर, उस्मानाबाद, त्याच्यानंतर परभणी, बीड, नांदेड, हिंगोली आणि विदर्भात असं यवतमाळपर्यंत असं ऊन पडणार आहे थोडं 16 पर्यंत. बरोबर. आणि त्याच्यानंतर पण पाऊस ना, हे ऊन जरी पडलं तर पाऊस ना कोकणात चालू राहणार आहे आणि पश्चिम महाराष्ट्रात सरी चालू राहते समजा. आणि पुन्हा आणखीन ह्या पट्ट्यामध्ये पाऊस चालू राहणार. कोणत्या आता जिल्ह्याचे नाव सांगतो. त्याच्यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, अमरावती, अचलपूर, अकोट, बुलढाणा, तसेच जळगाव, जामोद, परतवाडा, त्याच्यानंतर जळगाव, त्याच्यानंतर धुळे, नंदुरबार आणि इगतपुरी, हे पट्ट्यामध्ये असा पाऊस चालूच राहणार. ती म्हणजे सर मग एवढी उघड नाही भेटणार. सर एक विचारत होतं, आता विहिरीला वगैरे पाणी आलेलं नाही समजा आमच्या भागामध्ये, समजा इथं फुलंब्री मध्ये. काही चिंता करू नका. हे ना, हॅलो, याच्यानंतर ना 17च्या नंतर 18 ते 22च्या दरम्यान एक चांगला पाऊस येणार आहे पुन्हा. अच्छा अच्छा. बरोबर. 18 ते मग जरा जोरात पडणार आहे. त्याच्यानंतर ना पुन्हा 28-29ला एकदा पाऊस येणार. त्याच्यानंतर मग सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये तर खूप पाऊस पडणार आहे. अच्छा अच्छा. उलट पाण्यानं तुमच्या विहिरी वाहून जातील, वाहतील वरून, असं परिस्थिती राहणार यंदा. बापरे. अतिवृष्टी सारखा समजा. हा, म्हणजे या अंदाज झाला ओला दुष्काळाची चावलंय. अच्छा अच्छा. आज तुम्हाला सांगतो, काल मी गेलो होतो श्रीगोंद्याकडे. इतकी परिस्थिती ही आहे, सगळे रानाने पाणीच झाले. त्यांच्या पिकामध्ये गेले, पावसामुळे गेले, जास्त झाल्यामुळे. हो ना हो ना. जास्त म्हणजे पाऊस जास्त झाला ना त्यामुळं. हा, हे फक्त 10 पर्यंत, 10-11 पर्यंत आहे भाग बदलत पाऊस. 11 पासून थोडं ऊन आहे 4-5 दिवस. पण ज्या ऊन पडलं तरी त्या दिवशी म्हणजे स्थानिक वातावरणानुसार एक पाऊस पडणार, सर्व जोर नसणार पण पडणार समजा. एकदम असं कसं असते दरवर्षी, कसं होतं राज्यात एकदम असा पाऊस बंद होते. हो बरोबर. तसं बंद होणार नाही एकदम सुरुवात. राज्यातल्या काही भाग जिल्ह्यात चालूच राहणार, समजा कोकणात आणि काही पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, असं उत्तर महाराष्ट्राकडे. शेतकऱ्याला म्हणा की आता काय करा, 11 ते 15 मध्ये ऊन पडणार, तितक्यात